अजितदादांचं विमान बघण्याची हिंमत नव्हती तेव्हा डोळे बंद केले असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अजितदादांच्या अपघाता दिवशीचा सुप्रिया सुळेंनी प्रसंग सांगितलेला आहे। त्या विमानात अजितदादा नसतील अशी अपेक्षा होती असं देखील सुळेंनी म्हटलंय। दादा असते तर ते चालत येतील अशी अपेक्षा होती असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलं। मला आजही तो दिवस आठवतो। मी सकाळी वॉक करत होते, 8:40-45 ची ती वेळ होती आणि पार्थचा मला फोन आला। अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो, म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं? मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय। म्हणलं काय पण बोलू नकोस। मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय। म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे? काहीतरी बोलू नको, चेक कर नीट। आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला। आजही मला विश्वास बसत नाही। ते प्लेन बघायची हिम्मत मी पण केली नाही। त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो। वहिनींना माझ्यात ते हिम्मत पण नव्हती। पार्थ म्हणला बघायचंय, म्हणलं मला नाही हिम्मत बाबा बघायची ती। मी डोळे बंद केले तेव्हा, कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच, आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर येईल। आपण कशाला वाईट विचार करायचा? पण झालं ते झालं। कावीळ झालेल्या सगळंच जगच पिवळं दिसतं असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मल्लिकार्जुन खरगेंवर टीका पाहायला मिळते। काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना रान मोकळं होतं, आता त्यांना दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसतायत असा निशाणा रवींद्र चव्हाणांनी मल्लिकार्जुन खरगेंवर साधला। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नक्की काय ट्विट केलं ते आपण पाहूयात। कावीळ झालेल्यांना सगळं जगच पिवळं दिसतं असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। ज्यांच्या राजवटीत दहशतवाद्यांना रान मोकळं मिळालं होतं त्यांना नव्या भारतातही सगळं दहशतवादीच दिसतायत असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। खरगे साहेब, दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी दहशतवाद्यांवरचा मोहब्बतेनं सजलेला काँग्रेसचा इतिहास एकदा वाचाच असं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। तर अकोल्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे। या संपाचा सोलापुरातून विवाह नोंदणीसाठी आलेल्या वधूवराला फटका बसला। जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये 1.5 महिना आधीच नोंदणी करण्यात आलेली होती। लग्नाच्या नोंदणीसाठी आजचा दिवस निश्चित करण्यात आलेला होता। त्यानुसार वधू पक्षातील 50 वराडी अकोल्यामध्ये दाखलही झाले होते, मात्र उपनिबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचारी संपावर असल्यानं लग्नाची नोंदणी जी आहे ती होऊ शकली नाही। 70 लोक आलेलो आहोत। काल संध्याकाळी बसलो होतो, आज सकाळी आलेलो आहे। तर इथं आल्यानंतर त्यांनी सांगितले की आज संप चालू आहे। त्याच्यानंतर परत तारीख वगैरे आजचीच दिलेली होती। 1.5 महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशनची तारीख त्यांनी कन्फर्म केलेली होती। आम्ही काल पण येऊन गेलेलो होतो, तर त्यांनी सांगितलेलं होतं की आज आहे म्हणून। तर आज त्यांनी सांगितलं साहेबांनी की काहीतरी पर्याय व्यवस्था करू म्हणून। तर पहलगाम आणि आसपासच्या पर्यटन स्थळावर सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसर सतर्कतेखाली आहे। बेसराण व्हॅलीला जाणारा मार्ग पर्यटनासाठी बंद करण्यात आला। पहलगाम आणि आसपासच्या पर्यटन स्थळावर आजही सुरक्षा यंत्रणेचा पहारा असल्याचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या पहलगाम इथल्या बेसारन व्हॅलीमध्ये आहे। आपण हा बोर्ड या ठिकाणी बेसारन व्हॅलीचा पाहू शकतो आणि त्या समोर जाणारा हा रस्ता पण पाहू शकतो। ज्यावेळी इथे सीझन असतो, मे महिन्यामध्ये पर्यटक येत असतात, त्यावेळी या रस्त्यावरती वर्दळ असते घोड्यांची, गाड्यांची। मात्र आता हा संपूर्ण रस्ता जो आहे त्या ठिकाणी शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। बेसारन व्हॅलीचा जो पॉइंट आहे, जिथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, सगळे पॉइंट बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे बेरोजगारीची जी कुऱ्हाड आहे ती इथल्या स्थानिक पोनीवाल्यांवर आहे आणि त्यांनी विनंती केलेली आहे सरकारला की 1 वर्षानंतर का होईना पण हे सगळे जे पॉइंट्स आहेत त्यापैकी काही पॉइंट्स खोलण्यात यावे आणि रोजगाराचा त्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा। मात्र आपण पाहतोय की संपूर्ण पहलगाम मध्ये, बेसारन व्हॅलीमध्ये सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क आहेत। बरेचसे पोनी धारक आहेत ज्यांना आता QR कोड सरकारने दिलेला आहे, त्यांची ओळख त्या ठिकाणी होते, त्यांना आयडेंटिटी कार्ड्स देण्यात आलेले आहे आणि त्या आधारे त्यांना या ठिकाणी जाण्यास मुभा दिली जाते। मात्र पर्यटन अद्यापही पूर्णपणे पूर्वपदावर आलेलं नाहीये आणि ते यावं अशी मागणी जी आहे ती सातत्याने केली जाते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम। तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला होता। दहशतवादी हल्ल्याची वेदनादायी आठवण कधीच पुसली जाणार नाही अशी प्रतिक्रिया जगदाळेंच्या कुटुंबियांनी दिली। खरं तर
हे 1 वर्षाचा कालखंड प्रत्येक देशवासियांसाठी दुःख आणि वेदना देणारा होता. आपल्या कुटुंबावरती कोसळलेला हा दुःखाचा डोकर, याच्या प्रती सर्वांच्या संवेदना होत्या. 1 वर्ष आता लोटतंय. काय मनात खरं तर या 1 वर्षाच्या कालखंडातल्या वेदना तुमच्या मनामध्ये आहेत? या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे, पण अजूनही आम्हाला असं वाटतं की आम्ही बेसरन व्हॅलीमध्येच बसलो आहे आणि आमच्या समोर तो सगळा थरार घडतोय. तो दहशतवाद आम्ही जगतोय पुन्हा पुन्हा असं वाटतं. आम्ही हा प्रसंग कधी विसरू शकणार नाही आयुष्यात. जेव्हा आम्ही मरू तेव्हाच आमच्यासोबत तो निघून जाईल. एकतर माझी सरकारी नोकरी जी 11.5 महिन्यानंतर या प्रसंगाच्या मला खूप कष्ट केल्यानंतर, खूप फॉलोअप्स केल्यानंतर, खूप वेळा खूप अनेक लोकांशी बोलल्यानंतर शेवटी एक पॉईंट असा येतो की आपण गिवअप करतो होप्स आणि त्याच्यानंतर काहीतरी एक मार्ग आपल्याला मिळतो आणि त्याच्यानंतर गोष्टी सॉर्ट आउट होतात. तसं आम्ही पूर्ण कष्ट केल्यानंतर ते एक फायनान्शियल स्टेबिलिटी त्या जॉब थ्रू मिळाली असं मी म्हणेन. मी तर आता सरकारला रिक्वेस्ट करेल की आपल्या आर्मीमध्ये आणि आपल्या पोलीस खात्यामध्ये ज्या तुम्ही भरती करण्यासाठी ज्या इतक्या अतिशय कठीण अटी ठेवलेल्या आहेत त्या जरा थोड्या शिथिल कराव्यात. म्हणजे आत्ता जो आपल्या देशामध्ये इतका जास्त वर्ग आहे जो तिथं भरती होण्यासाठी धडपड करत असतो, तर तो भरती होऊन घेता येईल त्यांना आणि त्यामुळे आपल्या देशाच्या सुरक्षितेमध्ये जास्त प्रमाणात फोर्स लावून आपल्याला वाढ करता येईल. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. तर पहलगाममधील हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटेंचा मृत्यू झाला होता. पत्नी संगीता गणबोटेंना पतीच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले. तसंच सरकारनं आता प्रत्येक शाळांमध्ये दहशतवादांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण चालू करावं अशी मागणी संगीता गणबोटेंनी केली. आपल्यासोबत संगीता गणबोटे या आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर अगदी दुःखद वेदना देणारा हा प्रसंग आहे. 1 वर्ष पूर्ण झाले तरी पण आजही या घटना किंवा या जखमा आहेत त्या ताज्या आहेत. 1 वर्ष पूर्ण होतंय. या 1 वर्षाचा कालखंड तुमच्यासाठी कसा राहिला? या 1 वर्षाचा कालखंड आमचा सगळा दुःखातच गेलेला आहे आणि मला नाही वाटत की ते दुःख आम्ही विसरू शकू म्हणून. एवं माझा मुलगा किंवा सुनबाई हे सुद्धा त्या दुःखामध्ये आहेत. आम्हाला सगळ्यांकडनंच त्या बाबतीत मदत मिळालेली आहे. आम्ही जसं घाबरून अगदी आमची दातखिळीच बसली, आम्ही काहीच करू शकलो नाही. नंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण असं केलं पाहिजे होतं, आपण का नाही सगळेजण आवाज चढवून उभं राहिलो. हे नंतर बोलण्यात काहीच पॉईंट नाही, पण त्यावेळेस ते सुचलं पाहिजे होतं. असंच प्रशिक्षण शाळांमधनं दिलं जावं. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी.